नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण दररोज रात्री 9 वाजता मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असतो. तर आज आपण आपली भाषा, लिपी व व्याकरण यावरील जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आणि शेवटी प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे, गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण भेटलं पाहिजे. आता भाषा म्हणजे काय? तर मानवी भावभावना आणि विचार, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचं साधन, ज्याला आपण भाषा म्हणत असतो. भाषा हा शब्द भाष्य या संस्कृत धातूपासून आपल्याला भेटलेला आहे आणि भाष्य या शब्दाचा अर्थ आहे बोलण्याचा किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा होत असतो. मग हिची काही वैशिष्ट्ये आहेत का? तर हो, आपल्याला भाषेचे काही वैशिष्ट्ये सांगता येईल. जसं की भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे बदलत जाते किंवा प्रवाहाप्रमाणे आहे किंवा असते. भाषेचा मूलभूत घटक हा ध्वनी आहे. भाषेचं रूप पाहायचं झालं तर ते ध्वनित्मक आहे. आपण जे बोलतो ते एक ध्वनी आहे आणि त्या ध्वनित्मक रूप हे भाषेचं आहे. बोलणारा आणि ऐकणाऱ्याचा जोडणारा पूलसुद्धा आपल्याला भाषा सांगता येईल. कारण आपण जे बोलतो ते समोरच्याला समजणं आणि समोरचं जे ऐकते त्याला आपण काय बोलालो हे कळणं, म्हणजे याला एक प्रकारे आपल्याला संभाषण असं म्हणता येईल. आणि भाषा हे बोलणारा आणि ऐकणाऱ्या या दोघातला जोडणारा पूल असं सांगता येईल. जेव्हापासून आपली भाषा विकसित व्हायला लागली तेव्हापासून समाज जीवनसुद्धा अधिक सुंदर होत चाललं आहे. कारण आपण एकमेकांचे विचार देवाणघेवाण करत आहोत. त्यामुळं आपल्याला असं सांगता येईल की समाज जीवनाचा दीपस्तंभ ही भाषा आहे. भाषा आपणच निर्माण केली, त्यामुळं आपल्याला हे पण सांगता येईल की भाषा ही मानवनिर्मित आहे. मानवानं नेत्रदीपक प्रगती केली आहे असं सांगता येईल ज्यावेळेस आपण भाषेची निर्मिती केली असं मानू. संस्कृतीचं जतन व संवर्धन हे सुद्धा आपल्या भाषेमुळं होतं आणि आपले जे भावभावना आत्मप्रगटीकरण असतं ते या आत्मप्रगटीकरणाच्या धडपडीतूनच भाषेला जन्म भेटलेला आहे. आता आपण देवनागरी लिपी पाहूया. देवनागरी लिपी ही भारतीय उपखंडातील एक अत्यंत महत्त्वाची आणि शास्त्रीय लिपी आहे. मराठी भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते. त्याचबरोबर देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असंही म्हटलं जातं. या लिपीचे लेखन डावीकडून उजवीकडे केले जाते व शब्दाच्या वर आडवी रेघ ओढली जाते, तिला शिरोरेषा असं म्हणतात. शब्दाची मांडणी ही एकापुढे एक लिहिले जातात आणि ही एक आदर्श लिपी आहे. कारण यात प्रत्येक ध्वनीसाठी एक स्वतंत्र चिन्ह उपलब्ध आहे. मराठीसोबतच इतर भाषाही आहेत ज्या की देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात, ज्यामध्ये प्राकृत, संस्कृत, संथाळ, सिंधी, हिंदी, पाली, बंगाली, गुजराती, नेपाळी आणि कोकणी या भाषा आहेत, ज्या भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात. मग या देवनागरी लिपीचे काही वैशिष्ट्ये आहेत का? तर हो, आहेत. ही भाषा वर्णमालेचे अत्यंत शास्त्रीय पद्धतीनं वर्गीकरण केलेली भाषा आहे. हिला सुटसुटीत आणि व्यवहारासाठी सोयीस्कर अशी भाषा आहे, जी गतियुक्त आणि व्यावहारिक भाषा म्हणून ओळखली जाते. हिच्यामध्ये एकेरी लिपी चिन्हाचा समावेश होतो, म्हणजे एकच ध्वनी आणि त्यासाठी एकच चिन्ह अशी व्यवस्था आहे. त्याचबरोबर ऱ्हस्व व दीर्घ मात्राची स्वतंत्र आणि अचूक व्यवस्था यात आहे. ही लिपी
अत्यंत शास्त्रशुद्ध असून ती इतर लिपीसाठी एक आदर्श लिपी मानली जाते. त्याचबरोबर अक्षराचे नाव आणि त्याचे उच्चारण ही दोन्ही एकच म्हणजेच अभिन्न रूपी आहेत. आणि अक्षरत्व लिपी म्हणजे काय तर ही वर्णनात्मक नसून अक्षरात्मक लिपी आहे. यामध्ये एक ध्वनी आणि एकच चिन्ह वापरले जातात, ज्यामुळे यात एकरूपता दिसून येते. यानंतर खारोष्टी लिपी. आता खारोष्टी लिपी ही आशिया खंडातली 3ऱ्या शतकातली लिपी आहे, जी की कुशाण काळात वापरली गेली होती, जिला गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ही लिपी मात्र देवनागरी लिपीच्या उलटी लिहिली जाते. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, तर खारोष्टी लिपी ही उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. ललित विस्तार या बौद्ध धर्माच्या ग्रंथांमध्ये या खारोष्टी लिपीचा उल्लेख केलेला आहे. यानंतर मोडी लिपी. आता मोडी लिपी हिचं नाव कसं काय असं पडलं असा प्रश्न सर्वांनाच पडत असेल. तर मोडी लिपी या लिपीला मोडून दुमडून लिहिलं जातं, म्हणून या लिपीचं नाव मोडी लिपी पडलं. हेमाद्री पंडितांनी या लिपीचा शोध लावला आणि ही धाव लिपी आहे. म्हणजे काय तर ही पटपट लिहून खराब अक्षरात लिहिली जाते, ज्याला आपण डॉक्टरी भाषा लिपी असं सुद्धा म्हणू शकतो. ही शिवकाळ व पेशवे काळात उपयोगी आलेली लिपी आहे. यानंतर आपण ब्राह्मी लिपी, जी की या सर्व लिपीची जननी मानली जाते, तिचा अभ्यास करूया. यानंतर ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपी ही सर्व लिपीची जननी आहे. प्राचीन काळात हिला फार महत्त्व होतं, कारण ही ब्रह्मदेवाने निर्माण केली असं म्हटलं जायचं आणि प्राचीन काळापासून ही राष्ट्रीय लिपी आहे. ही डावीकडून उजवीकडे लिहित जातात आणि ही लिपी मात्रात्मक लिपी आहे. व्याकरणाकडे वळण्याच्या अगोदर एक वाक्य पाहून घेऊया, जे की मराठी भाषेविषयी आहे किंवा हे भाषेचं एक वाक्य आहे, जे आयोग आपल्याला हमखास विचारत असतं. काय आहे हे वाक्य? तर भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही, तर साहित्याच्या संदर्भात ती आत्माविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. या ओळीमध्ये खूप गहन अर्थ लपलेला आहे, ज्याचे 2 भाग पडतात. यामध्ये आपल्याला सांगता येईल की सामान्यतः आपण भाषेचा वापर एकमेकाशी बोलण्यासाठी, माहिती देण्यासाठी किंवा गरजा व्यक्त करण्यासाठी करतो. हा भाषेचा प्राथमिक आणि व्यावहारिक उपयोग सांगता येईल. पण आत्माविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम हे सुद्धा या वाक्यामध्ये आहे. तर ते काय आहे? जेव्हा आपण साहित्याचा म्हणजेच कथा, कादंबरी, कविता यांचा विचार करतो, तेव्हा भाषा केवळ माहिती देण्याचं साधन राहत नाही, तर ते लेखन किंवा कवी आपल्या मनातील भावभावना, विचार, कल्पनाशक्ती आणि अनुभव ज्या प्रभावीपणे मांडतात, त्याला आत्मआविष्कार असं म्हटलेलं आहे. आणि हेच साधन भाषेचं आहे असं सांगितलेलं आहे. आता आपण व्याकरण म्हणजे काय पाहूया. तर व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. आणि शब्दानुशासन म्हणजेच काय तर शब्दावर अनुशासन करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. त्याचबरोबर भाषेचे व्यवहार ज्या नियमांना ठरविले जातात, ते नियम स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. आता ह्या वेगवेगळ्या व्याकरणकारांनी केलेल्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत, पण आपल्याला मुख्यतः भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण ही गोष्ट लक्षात आणि पाठच करावी लागेल. आता आपण वेगवेगळ्या भाषा पाहिल्या, त्याचबरोबर व्याकरण म्हणजे काय पाहिलं. पण या मुख्य भाषेच्या प्रकार पडतात काय? तर हो, मुख्य भाषेचे 2 प्रकार पडतात, ज्यामध्ये एक येतं स्वाभाविक किंवा त्यालाच आपण नैसर्गिक भाषा म्हणतो, आणि दुसरं म्हणजे सांकेतिक भाषा. तर नैसर्गिक भाषा किंवा स्वाभाविक भाषा काय आहे? तर
नैसर्गिक भाषा किंवा स्वाभाविक भाषा ही आवाज, चेहरा, हात यांच्या खुणांनी होणारी भाषा आहे किंवा चेहऱ्यावरील म्हणजे जे काही फरक दिसतात, हातवारे, अंगविक्षेपण ही सर्व स्वाभाविक भाषा आणि नैसर्गिक भाषेमध्ये येत असतात. मनुष्याप्रमाणे पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा ही भाषा अवगत असते. या भाषेला कर पल्लवी आणि जी डोळ्यानं बोलली जाते तिला नेत्रपल्लवी असं 2 भागामध्ये स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेला विभागलं गेलेलं आहे. आता सांकेतिक भाषा काय आहे? जे आपण अक्षर किंवा वर्ण अशा खुणांनी लिहिलेली भाषा तिला आपण सांकेतिक भाषा म्हणतो. मनुष्याची भाषा विशेषतः ध्वनिमय सांकेतिक खुणांनी निर्माण केलेली असते, तिला आपण भाषा म्हणतो. तिलाच आपण शब्दमय भाषा सुद्धा म्हणू शकतो. मग भाषेचं स्वरूप काय आहे? तर भाषेचं स्वरूप हे मातृभाषा, जी घरात बोलली जाणारी भाषा आहे. त्यानंतर बोलीभाषा, जी स्वतःच्या प्रदेशात बोलली जाणारी भाषा असते आणि ती सर्वात जास्त लवचिक व परिवर्तनीय भाषा असते. त्यानंतर एक प्रमाण भाषा. आता आपण एक गाव संपलं की दुसऱ्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बोललं जातं. ह्या भाषेला आता बोलीभाषा किंवा आपण प्रदेशातील भाषा असं म्हणू शकतो. पण आता ऑफिसमध्ये बोलण्यासाठी एक प्रमाणशील भाषा आपल्याला लागणार होती. त्यामुळं प्रमाण भाषासुद्धा एक आहे, जिला आपण कार्यालयीन कामासाठी किंवा नियमव्यवस्था काटेकोर पाळण्यासाठी वापरतो. ही स्थिर व स्थितिशील असते. मग या भाषेच्या विकासाच्या काही पायऱ्या आहेत का? तर हो. त्यालाच आपण भाषिक कौशल्याच्या पायऱ्यासुद्धा म्हणतो. बाळ जन्मते तेव्हा त्याला कुठली भाषा येत असते का? नाही. मग ते काय करते? घरातल्या वातावरणात ऐकते भाषा. म्हणजेच काय करते? तर श्रवण करते. श्रवण ही भाषा कौशल्याची पहिली पायरी आहे. त्यानंतर त्याला त्याची आई शिकवते. म्हण आई, बाबा. हे काय झालं? तर संभाषण झालं. यातून त्याचं भाषण तयार होतं. म्हणजेच काय? तर ते शिकायला लागतं बोलायला. यानंतर त्याला शाळेत घातलं जातं. शाळेत मॅडम त्याला विविध अक्षराची ओळख करून देतात. म्हणजेच काय करतात? तर वाचन करून घेतात. आणि सगळ्यात शेवटची आणि प्रगतिशील पायरी म्हणून आपण भाषिक कौशल्याची ओळखतो ते म्हणजे लेखन. मग आपल्याला असं सांगता येईल की भाषिक कौशल्याच्या 5 पायऱ्या आहेत, ज्यामध्ये पहिली श्रवण, दुसरी संभाषण, तिसरी भाषण आणि चौथी वाचन आणि 5वी लेखन. यानंतर आपण निवडक व्याकरणकार आणि त्यांचे पुस्तकं, ज्यांचा आपल्या मराठी भाषेवर किंवा व्याकरणावर प्रभाव आहे, असे अभ्यासूया. पहिले आहेत विल्यम कॅरी, ज्यांनी 1805 मध्ये द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज हे पुस्तक लिहून मराठी व्याकरणाची सुरुवात केली. त्यानंतर जे महाराष्ट्रातील मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जातात, दा.पा. तर्खडकर, जे की दादोबा पांडुरंग तर्खडकर असं त्यांचं नाव आहे, त्यांनी 1836 मध्ये मराठी व्याकरण किंवा महाराष्ट्र भाषेचं व्याकरण हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर गंगाधर फडके यांनी 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचं व्याकरण परत एकदा लिहिलं. त्यानंतर मो.के. दामले यांनी 1911 मध्ये शास्त्रीय मराठी व्याकरण हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर म.पा. सबनीस यांनी आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण म्हणून एक पुस्तक लिहिलं. त्यानंतर कृपा कुलकर्णी यांनी सुद्धा मराठी व्याकरणावर निबंध नावाचं पुस्तक लिहिलं. हे वेगवेगळे व्याकरणकार आणि त्यांचे पुस्तक आहेत, जे की पाठच करावं लागतात, कारण यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारत असतो. यानंतर आपण प्रश्नांकडे वळूया. तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट राहिली ती अभ्यासूया, जे म्हणजे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हटलं जातं, कारण त्यांनी मराठी व्याकरणाला एक शास्त्रशुद्ध स्वरूप दिलेलं आहे. त्याचबरोबर विल्यम कॅरी यांनी लिहिलेले पुस्तक हे आधुनिक काळातील मराठी व्याकरणाचे
पहिले छापील पुस्तक आहे, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे. यानंतर आपण या टॉपिकवर विचारलेले आयोगाचे प्रश्न पाहूया. यावरील पहिला प्रश्न आहे, मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मी सांगितल्याप्रमाणे मराठी भाषेस आणि लिपीस देवनागरी लिपी किंवा बाळबोध लिपी या नावानं ओळखलं जातं. मग असा पर्याय कुठं आहे? ब आणि क. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. यानंतर देवनागरी लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा. आता देवनागरी लिपी लिहिण्याची पद्धत कुठली आहे? तर देवनागरी लिपी ही मराठी लिपी असते. आपल्याला सर्वांना माहीत आहे, देवनागरी लिपीतूनच आपण मराठी लिहितो. तर ती कशी लिहित जातो आपण? तर डावीकडून उजवीकडे लिहित जातो. म्हणून आपल्याला यामध्ये पाहावं लागेल की डावीकडून उजवीकडे लिहित जाणारा पर्याय कुठं आहे? तर हा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 3, भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? तर भाषाविषयक कौशल्याच्या 5 पायऱ्या आहेत, ज्यामध्ये भाषण, संभाषण, श्रवण, वाचन आणि लेखन अशा आपल्याला सांगता येतील. यानंतर मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो? तर मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. यानंतर प्रश्न क्रमांक 5, व्याकरण म्हणजे काय? तर व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 6, खानदेशी भाषा बोलली जाणारी बोली कोणती? आता खानदेशात बोलली जाणारी बोली ही अहिराणी आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर 7वा प्रश्न आहे, लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला काय शक्य झाले आहे? तर लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला लिहिणं शक्य झाले, नॉर्मल गोष्ट आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 8, देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? तर देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत, त्याचबरोबर पाली या सर्व मराठी भाषा असणाऱ्या देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक. यानंतरच्या प्रश्नात आपल्याला विचारलंय की मराठी भाषा मुख्यतः डॅश डॅश लिपीत लिहिली जाते? तर ती आहे देवनागरी लिपी. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? म्हणजे उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, वरून खाली, खालून वरी. तर आपल्याला सहज सांगता येतं, कारण आपण रोज मराठी भाषा लिहितो, त्यामुळं डावीकडून उजवीकडे मराठी लिपी लिहिली जाते.